आकाशवाणी नागपूर विना डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मराठा आरक्षण विरोधी याचिकेवर भूमिका स्पष्ट करा, हायकोर्टाची सरकारला नोटीस. आगामी 2 दिवसात भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार निश्चित करू, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांची माहिती. अंबाझरी धरण बळकटीकरणाच्या कामांना गती द्या, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांचे निर्देश. आणि भारत आणि इंग्लंडच्या संघांदरम्यान कसोटी मालिकेतला शेवटचा सामना धरमशाला इथं सुरू, गोलंदाज कुलदीप यादवची चमकदार कामगिरी. मराठा आरक्षणाविरोधात दाखल जनहित याचिकेबाबत भूमिका स्पष्ट करा, अशी नोटीस मुंबई उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला जारी करण्यात आली आहे. सर्व प्रतिवाद्यांना 4 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश देत सुनावणी 6 आठवड्यांकरिता तहकूब करण्यात आली आहे. याचिकाकर्ते भाऊसाहेब पवार यांनी ही याचिका दाखल केली आहे. आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मराठा आरक्षण देऊ केल्याचा आरोप जनहित याचिकेत करण्यात आला आहे. मराठा आरक्षण समाजातील एकता, शिक्षण आणि रोजगाराच्या समान संधी या विरोधात असल्याचा आरोप त्यांनी याचिकेत केला आहे. कोणत्याही दुर्मिळ परिस्थितीशिवाय 50% अधिक आरक्षण घेण्याचं हे राजकीयदृष्ट्या प्रेरित पाऊल असल्याचं याचिकेत म्हटलं आहे. प्रत्येकजण आरक्षणाला पाठिंबा देत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. पण खुल्या किंवा सर्वसाधारण जागा केवळ 38% असल्याबद्दल कुणालाच काही नाही. राज्य सरकारनं दिलेलं 10% आरक्षण सर्वसामान्यांच्या जगण्याच्या अधिकाराविरोधात असल्याचा दावाही करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वीच मराठा हे मागास नसल्याचं अधोरेखित करत त्यांचं आरक्षण फेटाळल्याचंही याचिकेत म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. दुपारी त्यांनी श्रीनगर इथं कृषी आणि पर्यटनाशी निगडीत अनेक विकास कामांचा शुभारंभ केला. देशभरातल्या तीर्थयात्रा तसंच पर्यटन स्थळांच्या विस्तारित मालिकेशी संलग्न 43 योजनांचा शुभारंभ तसंच देखो अपना देश पीपल्स चॉईस 2024 या उपक्रमाचा प्रारंभ आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी निर्मित चलो इंडिया ग्लोबल डायस्पोरा अभियानाचा प्रारंभही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान मध्य प्रदेशात चित्रकूट इथं स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत अध्यात्म का अनुभव या योजनेच्या कामाचं भूमिपूजन तसंच अमरकंटक इथल्या अनेक विकास कामांचं उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य पद्धतीनं होणार आहे. विदर्भात खरी राष्ट्रवादी ही फक्त गोंदिया भंडारा जिल्ह्यात दिसते. आगामी 2 दिवसात भंडारा गोंदिया लोकसभेचा उमेदवार निश्चित करू, जेणेकरून कोण निवडणूक लढेल हे निश्चित होईल, असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केलं. भंडारा गोंदिया कार्यकर्ता आणि शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. मागील 4.5 वर्षात महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी झाल्या. सत्तेत आल्यापासून अजित पवार धडाडीनं काम करत असल्याचं सांगून अजित पवार जलसंपदा मंत्री असताना गोंदिया भंडारा जिल्ह्यातील अनेक प्रकल्प पूर्ण केले, असं ते म्हणाले. विकासकामांची पार्श्वभूमी सांगून आपल्या आमदारांची संख्या वाढवायची आहे, असं आवाहन त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केलं. पूर्वी धानावर प्रति क्विंटल बोनस दिल्यानं व्यापाऱ्यांना लाभ होत होता, मात्र आज शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 दिल्यानं शेतकऱ्यांचा मोठा फायदा झाल्याचा उल्लेख उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला. सत्ता ही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी असून लोकसभेच्या जागांबाबत 2 ते 3 दिवसात मार्ग काढू, असा पुनरुच्चार त्यांनी केला. शिवसेना शिंदे गटाचे सिद्धेश कदम यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या पर्यावरण खात्यानं या संदर्भातील परिपत्रक जारी केलं आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची जबाबदारी आधी निवृत्त सनदी अधिकारी बाबासाहेब जऱ्हाड यांच्याकडे होती, मात्र ते प्रदीर्घ काळ गैरहजर असल्याचं कारण देत सरकारनं त्यांना पदावरून दूर करत त्यांच्या जागी सिद्धेश कदम यांची वर्णी लावली आहे. नागपूर इथलं प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र बर्ड फ्लू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी मृत पक्ष्यांच्या वाढत्या प्रमाणाचा आढावा घेत पशुसंवर्धन विभागानं मृत पक्ष्यांचे नमुने पुणे तसंच भोपाळ इथं तपासणीसाठी पाठवले होते. या अहवालात या पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपिन इटनकर यांनी हे केंद्र बाधित क्षेत्र म्हणून घोषित केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नागपूरच्या अंबाझरी धरणावर पाण्याचा विसर्ग नियंत्रित करण्याच्या दृष्टीनं नव्यानं 3 एस्केप गेट उभारण्याचा निर्णय आज घेण्यात आला असून या कामास लवकरच सुरुवात होणार आहे. धरणाच्या सांडव्याचा विसर्ग वाहून जाण्यासाठी नवीन पूल बांधकामाकरिता येत्या 10 मार्च रोजी कार्यादेश काढण्यात येणार आहे. तसंच धरण बळकटी करण्यासाठी प्रस्तावित वृक्षतोड करताना 66 वृक्षांचं संवर्धन करण्यात येणार आहे. मनपातर्फे नव्यानं चिन्हित 56 अतिक्रमणांपैकी 21 काढण्यात आली आहेत. अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणाच्या या कामांसाठी
धरणांसह अन्य कामांना गती देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज प्रशासनाला दिल्या. अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक झाली, त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी उच्चस्तरीय समितीच्या निर्देशाद्वारे विविध यंत्रणांनी सुरक्षेच्या दृष्टीनं उपाययोजनांना सुरुवात केली आहे. त्यानुसार दुसऱ्या टप्प्याअंतर्गत विविध कामं हाती घेण्यात आली आहेत. अवकाळी पावसामुळे अंबाझरी धरणातील पाण्याचा नाग नदी आणि नाल्यांमध्ये होणारा मोठा विसर्ग थांबवण्यासाठी या धरणावर 3 एस्केप गेट बसवण्यावर आज या बैठकीत शिक्कामोर्तब झालं. महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था नाशिक आणि जलसंपदा विभागानं अभ्यासाअंती 4x2.5 मीटर उंचीचे 3 गेट बसवण्याचं सुचवलं. या कामाला गतीनं पूर्ण करण्याच्या सूचना बिदरी यांनी केल्या. अकोला इथं आयोजित महासंस्कृती महोत्सवाचं उद्घाटन महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत दूरस्थ पद्धतीनं आज करण्यात आलं. महाराष्ट्र भूमी सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असून इथलं वैविध्य, कला, बोली, संगीत याचं दर्शन महासंस्कृती महोत्सवातून घडेल असा विश्वास विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन वर्धा विभागाच्या वतीनं श्री क्षेत्र सालबर्डी, ढगा, पोहणा, कोटेश्वर, टाकरखेडा इथं महाशिवरात्रीनिमित्त प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी वर्धा जिल्ह्यातील आगारातून येत्या 13 मार्चपर्यंत जादा यात्रा स्पेशल आगारनिहाय बसेसची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीवर प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व उपविभागीय अधिकारी तसंच तहसीलदार यांना कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी सर्व उपविभाग आणि तालुक्यात तपासणी नाका तसंच भरारी पथकं स्थापन करण्यात आली असून हिंगणघाट आणि देवळी तालुक्यात अवैध वाहतूक करणारे टिप्पर जप्त करण्यात आले आहेत. ग्रामीण आणि नागरी व्यवस्थेतील कारागिरांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी पीएम विश्वकर्मा कौशल्य विकास योजना राबवण्यात येत आहे. यात बुलढाणा जिल्ह्यातील दिव्यांगांनी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केलं आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित भारतीय महाविद्यालय अमरावती इथल्या सभागृह नूतनीकरण उद्घाटन सोहळा आज संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सतीश कुलकर्णी, उद्घाटक कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते तर कार्यक्रमाचे वक्ते आणि प्रमुख पाहुणे एका वृत्तपत्राचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून लोकशाही आणि समाज या विषयावर बोलताना देवेंद्र गावंडे म्हणाले की लोकशाही व्यवस्थेमध्ये नागरिक हा महत्वाचा केंद्रबिंदू आहे. यासंदर्भात जगातील लोकशाही प्रधान देश इस्रायलमध्ये न्यायव्यवस्था हा लोकशाहीचा एक स्तंभ कोसळत असताना तिथल्या समाजानं एकत्रित येऊन त्याचा विरोध केला. 5 वर्षांनी येणाऱ्या निवडणुकीत एकदा मतदान केलं की आपलं कर्तव्य संपलं असं आपल्याला वाटतं. या अज्ञानामुळेच लोकशाही धोक्यात येते असं प्रतिपादनही त्यांनी केलं. भंडारा नगर परिषदेतर्फे दीनदयाल योजना अंतर्गत राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत शहर संघ वस्ती स्तर संघ आणि सदस्य यांचं 3 दिवसीय व्यवस्थापकीय आणि उद्योजकता विकास प्रशिक्षण नुकतंच ऑफिसर क्लब इथं घेण्यात आलं. काल या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. यावेळी नगर परिषद मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांनी उपस्थित महिला सदस्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी बचत गटांच्या 100हून अधिक महिला उपस्थित होत्या. भारत आणि इंग्लंडच्या पुरुष क्रिकेट संघांदरम्यान सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतला शेवटचा सामना आजपासून हिमाचल प्रदेशातल्या धरमशाला इथं सुरू झाला. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेऊन 218 इतकी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात आजचा खेळ संपेपर्यंत भारतानं 30 षटकांमध्ये 1 गडी गमावून 135 धावा केल्या आहेत. भारताचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव यानं आज 5 गडी बाद केले तर यशस्वी जयस्वाल 57 धावा उभारून बाद झाला. यजमान भारतानं या मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली असल्यानं या सामन्याच्या निकालाचा मालिकेवर काहीही परिणाम होणार नाही. मात्र कसोटी विश्वचषक स्पर्धेसाठीच्या गुणांच्या दृष्टीनं हा सामना महत्वाचा ठरणार आहे. शिवाय भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टो या दोघांचाही हा 100वा कसोटी सामना आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मराठा आरक्षण विरोधी याचिकेवर भूमिका स्पष्ट करा, हायकोर्टाची सरकारला नोटीस. आगामी 2 दिवसात भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार निश्चित करू, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांची माहिती. अंबाझरी धरण बळकटीकरणाच्या कामांना गती द्या, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांचे निर्देश. आणि भारत आणि इंग्लंडच्या संघांदरम्यान कसोटी मालिकेतला शेवटचा सामना धरमशाला इथं सुरू, गोलंदाज कुलदीप यादवची चमकदार कामगिरी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.